प्रकारचे शुगर म्हणा बीपी म्हणा हे सगळे आपले करणार आहेत तपासणी करणार. तसंच अनादानाने काय होतं की आपण पत्रकार म्हणजे तुमचं बिझी शेड्यूल भरपूर असतं, म्हणजे प्रत्येक वेळी काय आपण तपासणी करतो असं नाही पाहतो. वेळी जरी चालू असतं तर एखाद्या विजिटला आपण जातो असं काही ते इन्सिडेंट सेमच महत्त्वाचं बीपी वगैरे शुगर पुढे होणारे जे आजार आहेत. समजा एखाद्याला आता बीपी नाही आहे, शुगर नाही आहे, पण शरीरामध्ये काहीतरी ग्रोथ चालू आहे, त्याची आपल्याला या नात्याने काय घ्यायचं नाही. या कॅम्पमुळे लक्षणं समजतील. समजा एखादं चालू झालं, सुरुवात झाली तर लवकर उपचार करता येईल. तर काही असे आम्ही पेशंट बघितले की अचानक येतात, त्याची शुगर हाय लेवल 350-400 असते. त्यावेळी अचानक असे उपचार करताना आपल्याला त्या गोष्टी डॅमेज शरीराला काहीतरी निजाम होण्याची शक्यता असते. का शुगर आणि बीपी हे शक्यतो एंड ऑर्गन डॅमेज म्हणजे मेंदू असू दे, किडनी असू दे, हृदय असू दे, थोडं डॅमेज करण्याची जास्त त्यात क्षमता असते. काही बरेच पेशंट असे येतात की त्यांना बीपी वाढलेलं असतं, कुठलाही त्रास नाही. आता आपणही म्हणतो की मला काही त्रास नाही आहे, म्हणजे मला शुगर बीपी नाही आहे, असं नाही होत. काही वेळा शरीरामध्ये ते हाईटमध्ये यायचे असतं, झाकलेल्या स्वरूपात असतं ते लाईटिंग स्वरूपात, ते काही वेळा लक्षात येतं जोपर्यंत सिम्पटम येत नाही. तसंच हे शिबिर आपण आज ग्रामीणच्या माध्यमातून आज घेतोय. तुम्ही सर्व पत्रकार सर्वांनी इथं उपस्थित झाले, सर्वांचं मी स्वागत करतो. सगळ्या विभागातल्या लोकांना खास करून जनरल पब्लिक तर येतच आहे, पण आपली धावतं जिथे न्यूज असते तिथे आपण कॉल करत जातो, त्या स्ट्रेस खाली असतो. पब्लिक प्लस लोकप्रतिनिधी सगळ्याच गोष्टी आपल्याला सांभाळून तुम्ही सगळं काम करत असता. जसं आमचं डिपार्टमेंट आहे कदाचित इमर्जन्सी, तसं तुमचंही आहे की चांगली न्यूज लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचणे. आणि एनसीडी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिझीज, म्हणजे जो इतरांच्या संपर्काने तुम्हाला पसरत नाही, पण तुमच्या शरीरातून तयार होतो. तुम्ही असं इमॅजिन करा की एका शेतात पाईपलाईन केली आणि त्या पाईपलाईनमधून पाणी जाते, पाण्याचा फ्लो होतो. ती पाणी म्हणजे रक्त आणि ती पाईपलाईन म्हणजे आपल्या शरीरात असलेल्या शिरा. हळूहळू कसं होतं, त्यात माती राळ अडकायला लागते आणि मग काय होतं, पाण्याचा फ्लो कमी होतो. तसंच आपल्या रक्तवाहिन्यांचं होतं. हळूहळू आपण जसं आपलं जेवण स्ट्रेस वाढला, जेवण आपण बाहेरचं फॅटी केलं, म्हणजे मैद्याची रोटी असो, आपण सहज असं खूप वेळा होतो की आठवड्यातून 1-2-3 वेळा आपण बाहेर खातो. किंवा हे जे आहे कुरकुरे असू द्यात, लेज असू द्यात, कोक, थम्सअप, स्प्राईट, मेरिंडा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात अतिप्रमाणात शुगर असते. त्याने फक्त आपल्या शरीरात फॅट डिपॉझिशन होतं, आपल्या पोटांवरती, आपल्या मांडीवरती, आणि त्या शिरांमध्ये हळूहळू जी गाळ म्हणतो ना, त्याची गाळ तयार होते आणि मग त्याचं ब्लॉकेज तयार होतं. ते ब्लॉकेज म्हणजे आपल्याला जेव्हा डॉक्टर सांगतात कार्डिओलॉजिस्ट की 30% ब्लॉकेज झालं आहे, 20% झालं आहे, 70% झालं आहे, आपल्याला एंजिओप्लास्टी करावी लागेल. तर हे ब्लॉकेज म्हणजे ती गाळ. असं समजा की एखाद्या पाईपलाईनमध्ये अडकलेली गाळ आणि ती तुम्हाला सेपरेट करायला मग पुढे हळूहळू ते प्रकार एंजिओप्लास्टी वगैरे हे सगळे चालू होते. हे होतात तेव्हा सुरुवात केव्हा होते की जेव्हा तुमच्या शरीरात हे सगळे फॅट्स पदार्थ जमायला लागतात, जेव्हा तुमचं स्ट्रेस तयार होतो, स्ट्रेसमुळे काही हार्मोन तयार होतं किडनीमध्ये आणि त्या तुमच्या शिरांवरती प्रेशर देतात. त्याच्यामध्ये शिरा सेपरेट दूर व्हायच्या ऐवजी तर जवळजवळ यायला लागतात आणि तेवढा रक्तपुरवठा शरीरातल्या सगळ्या भागांना पोहोचत नाही, मेंदूला पोहोचत नाही, तर हृदयालाही स्वच्छ रक्त केलं पाहिजे तर तेही पोहोचत नाही. म्हणून हार्ट अटॅक येणं, स्ट्रोक येणं, पॅरालिसिस होणं, ह्या गोष्टी अगदी रात्री होतात, अचानकपणे होतात. आपल्याला दवाखान्यात पोहोचून तिथपर्यंत ट्रीटमेंट घ्यायची सुद्धा म्हणजे तेवढा टाईम आपल्या हातात नसतो. ह्या अशा गोष्टी आजकाल घडायला लागल्यात. पहिले ह्या गोष्टी 60-70 वर्षाच्या आपल्या घरात आजी आजोबांना व्हायच्या. पॅरालिसिस म्हणजे आपल्या घरात एकदम वयस्कर आजी असायची, तिला असायचं. पण आता असं झालं की 30-40 वर्षाच्या मुलालाही होतं. म्हणजे तो कामावरती आहे, तो एकदम हेल्दी ॲथलीट आहे, चांगलं त्याची बॉडी बिल्डिंग सगळं व्यवस्थित आहे, पण तरी त्या मुलाला हार्ट अटॅक येतो आणि तो खेळता खेळता कोसळतो. म्हणजे अशाही घटना घडतात. म्हणजे कुठेतरी आपली जीवनशैली, आपली लाईफस्टाईल बदलली. पहिल्या इतकी हेल्दी नाही राहिली. ते जेवणाच्या बाबतीत झालं, एक्सरसाइजच्या बाबतीत झालं, किंवा बाकीचे काही आपले हॅबिट्स असतील, त्याच्यामुळे खूप काही गोष्टी बदलत चालल्या आहेत. त्याच्यामुळे आता पहिले कसं होतं, आपण बाहेरचं जेवण इतकं करत नव्हतो. हे जे थंड पेय म्हणतो आपण ते इतकं काही घेत नव्हतं. पहिले प्रकारच नव्हता ना. आपल्या घरी ताक, दही हेच प्रकार होते. हेच मिरिंडा किंवा हे पेप्सी, कोक, ह्याच्यात एक्स्ट्रा शुगर आहे, भरपूर प्रमाणात शुगर आहे. तुम्ही जर बघितलं की लोणावळ्याला जी चिक्की मिळते, तुम्ही म्हणता ना की लोणावळ्याची चिक्की किंवा ते जेली चॉकलेट, त्यातलं 1-2 चॉकलेट बनवायला पाठीवर साखर लागते. म्हणजे तुम्ही जर मुलाला ते चॉकलेट देता, 1-2 चॉकलेट, तो छोटा डब्बा प्लास्टिकचा, म्हणजे विचार करा तुम्ही स्वतःहून त्या मुलाला किती साखर खाऊ. ज्या खूप विचार करण्याच्या गोष्टी आहेत की हळूहळू आपण आपली यंग पिढीची जनरेशन आहे, लहान मुलं, त्यांना आपण त्याच्यात ढकलतो. हे कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे. आणि तुम्हाला नाहीचं असेल कोणाला भेटेल तर फळं नाही, सफरचंद, केळी, भेसळ तर सगळ्यातच आहे, पण कुठेतरी एक ॲडेड शुगर म्हणतात ना, साखर, ती कमी करायला पाहिजे. वरची साखर म्हणजे हे स्वीट्स,
बाळ बाहेर गेलं की त्याला ते बोट करून दाखवतच, मग आपण त्याला दिल्याशिवाय आपण आपल्याला खूप कौतुक असतं. आपण म्हणतो माझा मुलगा ह्याच्याशी खात असतो. तुम्ही जर एखाद्या मुलाला चहा बिस्किट एक पुन्हा पार्लेची खाऊ घालता, कशाला तो मुलगा चपाती खाईल आणि भाकरी खाईल? तसं त्याच्यात पोट भरून गेलं, त्याच्या शरीराची साखरेची जी गरज होती त्या एका पार्लेजीच्या बिस्किटच्या पोळ्यात भागून गेली, तर तू कशाला घरातलं भाजी भाकरी काय त्याला का आवडेल? भाजी भाकरी पार्लेजीच्या बिस्किटची चव चांगली असते, ती चहा पुढून झाली की अजून चांगलं वाटतं, तेवढ्यावरती एनर्जी येते. पुढे काय त्या कॅलरीज एक्स्ट्रा तेवढं शरीर हँडल करू शकत नाही, किडनी तो प्रेशर घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी किडनी खराब होतं, किडनी ट्रान्सप्लांट लागणं, त्या गोष्टी हळूहळू होतात. आणि आपण तरी खूप चांगली हेल्दी जनरेशन आहे आपली, कारण आपलं त्यावेळेस इतकं काही नव्हतं. आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर विचार करा आपल्या मागची जी जनरेशन आहे पण माझ्या मागची ती कशी होईल. म्हणजे त्यांना 100% 30-40 गाठेपर्यंतच त्यांना शुगर 100% झालेली असणार आहे, 100% त्यांना BP चालू झालेलं असणार. तर हे जर आपल्याकडे प्रमाण कमी करायचं असेल त्याच्यासाठी अवेअरनेस चालू करणं आणि सगळ्या वयवर्ष 30 झालेल्या मुलांची तपासणी करणं खूप गरजेचे आहे. हे ओळखून सरकारने ही मोहीम राबवली पूर्ण महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून जी मॅक्झिमम 30 ते 50च्या दरम्यानची जी जनरेशन आहे त्यांची हेल्दी लाईफस्टाईल आणि योग्य त्यावेळी ट्रीटमेंट चालू करणं, जेणेकरून अँजिओप्लास्टी नंतर हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस आल्यानंतर जो डोळेपणा येतो, कामकाज पूर्ण बंद होतं, अशा प्रकारचा हँडिकॅप काही तयार होऊ नये. घरातले जे इन्कम सोर्सेस आहेत ते सगळे होऊ नयेत. ह्या गोष्टी ओळखून गव्हर्नमेंटने हा प्रोग्राम चालू केला आहे. सगळ्यात पहिले सुरुवात आपण तुमच्यापासून करतोय, कारण तुम्ही सगळी लोक सगळ्यांपर्यंत पोहोचणारी आहात. मी असं म्हणेन की मी अजूनही सगळ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक माहिती आहेत किंवा जास्त माझ्यापेक्षा फास्ट स्पीडने तुम्ही पोहोचू शकता. म्हणून सगळ्यात पहिले आपण तुमच्यापासून सुरुवात करतोय. तर आपण आता सुरुवात करूया. तुमच्या सगळ्यांनी केस पेपर काढून हातात देते. ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर साखर, अजून काही LFT RFT किडनी फंक्शन टेस्ट आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे आणि HbA1c. HbA1c म्हणजे काय? 3 महिन्यात तुमच्या शरीराची साखर डिपॉझिट झाली तसा चेकअप असतो. भले तुमची शुगर नॉर्मल आली, कारण तुम्ही आता 2-3 तास काही खाल्लं नसेल तर ती 110 येईल किंवा 90-100 येईल, जी मी मानेन की नॉर्मल आहे रँडम शुगर साठी. पण HbA1c जर जास्त आलं तर आपल्याला समजावं लागतं की आपण कुठली बॉर्डर लाईन आहे आणि ते आपल्याला एक्सरसाइज करून आणि डाएटवर कंट्रोल करून ते आपल्याला एक बेसलाईनला आणायचं, कंट्रोलेबल लेवलला आणायचं, की जेणेकरून आपल्याला इन्सुलिन किंवा ह्या गोष्टींची गरज लागणार नाही. पण इन्सुलिन घेणं इतकं सोपं नाही. तर तुम्हाला स्वतःच्या पोटावरती मांडीवरती घ्यावं लागतं, स्वतःहून घ्यावं लागतं. त्याचं शुगर लेवल मॉनिटर करावी लागते. तर शुगर लेवल मॉनिटर कसं करणार? त्याचं मशीन असतं. ते मशीन जवळजवळ 3 ते 3,500 मिळतं. त्याच्यात शिफ्ट संपत जातात. तुम्ही दिवसाला 4 शिफ्ट वापरले, हार्डली त्या एका डब्बीमध्ये 25 ते 30 शिफ्ट असतात. म्हणजे तुम्ही विचार करा त्या माणसाची कॉस्ट किती झाली. साधी लाईफस्टाईलची पहिली होती ती खूप चांगली होती. आता आपण फक्त कॉम्प्लिकेटेड गोष्टीकडे चाललो आणि हे माणसाने बनवलेलं तयार केलेलं कॉम्प्लिकेटेड गोष्टी आणि ह्यालाच आजार NCD म्हणजे नॉन कम्युनिकेटेड डिसीज, की माझ्याच्याने ह्यांना नाही पसरणार, फक्त की मी माझ्यासोबतच घेऊन स्वतःला जाणार असे आजार आहेत. त्याची तपासणी आपण करतोय. बऱ्याचपैकी आपल्या ग्रामीण भागात लोकांना गुटखा किंवा तंबाखू किंवा सुपारी जे काही खायची सवय आहे त्याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर भरपूर प्रमाणात आहे. हे रुरल भागातच सापडतात. तर मॅडम त्याच्यासाठी आपली जे ओरल तपासणी करते, हे फक्त तपासणी आहे. त्याच्यात काही आता आपण सुशिक्षित लोक आहोत, आपल्याला त्याची कल्पना आहे पूर्णपणे.